मी दुबईत देह विक्रीचा व्यवसाय करत होते, कारण मी गरीब होते आणि मला दुसरे काही काम येत नव्हते. एका रात्री रस्त्याच्या कडेला बसून ग्राहकाची वाट पाहत होते, तेव्हाच एक मोठी गाडी येऊन थांबली. मी लगेच त्या गाडीजवळ गेले आणि म्हणाले की फक्त एका रात्रीसाठी 5,000 घेईन. मी 2 दिवस उपाशी होते म्हणून इतके कमी पैसे मागितले होते. तेव्हा तो माणूस गाडीतून उतरला आणि म्हणाला की मी तुला एका रात्रीसाठी 5 लाख देईन. माझ्या आनंदाचा पारावार उरला नाही. मी ताबडतोब त्याच्या गाडीत बसले. गाडी एका प्रचंड मोठ्या बंगल्यासमोर थांबली. मी आत शिरताच 4ही बाजूला दिवे उजळून निघाले, कारण तिथे आधीपासूनच खूप सर्व लोक. मी रस्त्यावर एकटी चालत होते. मन आणि मेंदू दोन्ही बधीर झाले होते. थंडीची ती रात्र मला फार जड वाटत होती. हिवाळ्यात हलके कपडे घालून रस्ते फिरणे फार कठीण जात होते. थोडे पुढे गेले तर पुन्हा उपासमारीने बेहाल करून सोडले. 2 दिवस झाले काहीच खाल्ले नव्हते. जेव्हा कधी जास्त पैसे मिळत तेव्हा मी ते जुगारात लावत असे आणि नेहमी हरत असे. मागच्या वेळेलाही असेच झाले. माझ्याकडे असलेले सारे पैसे संपले होते. आता उपासमारीने तडफडत होते. आमच्यासारख्या रस्त्यावर काम करणाऱ्या बायकांना श्रीमंत लोक पसंत करत नसत. त्यांना आम्ही रोगट किंवा घाणेरड्या वाटत. ते नेहमी उच्च स्तरातील बायका बोलावत, जेणेकरून आजाराचा धोका राहू नये. मी मात्र पूर्ण निरोगी होते. तरीही श्रीमंतांसाठी मी दारिद्र्याचे प्रतीक बनले होते. माझा व्यवसाय इतका मंदावला होता की आता कसलीच आशा उरली नव्हती. मी थकून तिथेच बसले आणि मनातल्या मनात प्रार्थना करू लागले की आज तरी काही खायला मिळो, नाहीतर उपासाने मरून जाईल. काही वेळाने एक गाडी माझ्या समोर येऊन थांबली. मी लगेच उठले आणि धावत गाडीजवळ पोचले. मनात 1000 विचार धावत होते आणि ओठांवर फक्त एक प्रार्थना की आज तरी काम मिळो. गाडीचा काच खाली झाला. आत बसलेला माणूस फार श्रीमंत दिसत होता. तो काही बोलणार तोच मी काचेकडे वाकून म्हणाले, साहेब, फक्त 5,000 घे, यापेक्षा जास्त नाही. मी फार मजबूर आहे. 2 दिवसांपासून काहीच खाल्ले नाही. मी तुम्हाला पूर्ण समाधान देईन. तक्रार करण्याची संधी नाही. माझे बोलणे ऐकून त्याने फक्त एक नजर माझ्यावर टाकली आणि थंड आवाजात विचारले, तुझे नाव काय? मी क्षणभर थबकले. आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाने माझे नाव विचारले नव्हते. ते फक्त स्वार्थापुरतेच बोलत. मी हळूच म्हणाले, अमृता. हे नाव सांगून मला वर्षानुवर्षानंतर वाटले की मी स्वतःला पुन्हा ओळखले आहे. तो मला पाहत म्हणाला की मागचा दरवाजा उघड आणि मध्ये बस. मी तुला घरी घेऊन जातोय. तिथे बसून आरामात बोलू. मी थोडी चकित झाले. आजपर्यंत कोणीही असे वागले नव्हते. पण आता भीती कसली? ज्याने सारे काही गमावले आहे त्याला जगाची भीतीच काय? मी शांतपणे गाडीत बसले. आत बसताच महागड्या अत्तराच्या सुगंधाने मन घाबरले. मी त्याच्या हाताकडे पाहिले. महागडी घड्याळ, महागडी गाडी. मला अनायासपणे भीती वाटू लागली. दुबईत आल्यापासून 1.5 वर्ष झाले, तरी आजपर्यंत माझे पायच माझा आधार होते, किंवा कधीतरी स्वतः टॅक्सी. तो मला थेट आपल्या घरी घेऊन गेला. माझ्या छातीत धडधड इतकी वेगाने चालली होती की मी स्वतःच घाबरले. लांब प्रवास करून गाडी एका भव्य वास्तूसमोर थांबली. गाडी थांबताच समोरचा पहारेकरीने मुख्य दरवाजा उघडला. त्याने गाडी आत नेली आणि पोर्टिकोत थांबून म्हणाला, उतर आणि आत जा. फार चांगल्या पद्धतीने वा. जर तू बाजारू बाईसारखी वागलीस तर लक्षात ठेव, 1 पैसाही देणार नाही. उलट तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन. मी जसे सांगेन तसेच बोल. स्वतःहून काही बोलू नको. जर तू तोंड उघडलेस तर जिथून आली आहेस तिथेच परत पाठवे, आणि शिक्षा कमी नाही. हे सारे ऐकून मी म्हणाले की जर इथे राहणे धोक्याचे असेल तर मी निघून जाते. असे काम करण्यापेक्षा हेच चांगले की मी उपाशी राहीन. तो म्हणाला की या सर्वाचा तुला गाडीत बसण्यापूर्वी विचार करायला हवा होता. आता पूर्ण शांतपणे आत चल. त्याचे बोलणे ऐकून मी काही क्षण गप्प राहिले. नंतर त्याला पाहत म्हणाले की तुम्ही मला खायला काही द्याल का? मी 2 दिवसांपासून काहीच खाल्ले नाही. फार भूक लागली आहे. ताकद उरलेली नाही. जर तुम्ही खायला दिलेत तर मी वचन देते, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही.
तुमच्या अपेक्षेवर पूर्ण उतरेल. माझे बोलणे ऐकून त्याने कठोरपणे म्हटले की मी म्हटले ना गाडीतून उतर. आणि आता जर तू आवाज काढलास तर देवाची शपथ यात जमिनीत पुरून टाके. हे ऐकून मी काही वेळ भयभीत झाले. इतक्या दिवसात माझ्यासोबत असे कधी घडले नव्हते. मी शांतपणे गाडीतून उतरले. तोही गाडीतून उतरून एका रक्षकाला म्हणाला की गाडी पार्क कर आणि कोणी अनोळखी माणूस आला तर दरवाजा उघडू नको, आधी माझी परवानगी घे. एवढे बोलून त्याने माझा हात धरला आणि थेट आत चालू लागला. माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले. तो मला घेऊन मुख्य सभागृहात गेला. तिथे आधीपासूनच खूप लोक होते. प्रतिष्ठित कुटुंबातील, सारे उत्तम कपडे परिधान केलेले. मला लगेच समजले की येथे मला कदाचित नृत्यासाठी आणले असेल. पण मी मनाशी ठरवले की नाचायचे झालेच तर नाचेन. नेहमी असे करत नसे, पण आज इतकी मजबूर होते की काहीही करायला तयार होते. पण म्हणतात ना, आपण जसे विचार करतो तसे नेहमी घडत नाही. त्या माणसाने सर्वांसमोर माझा हात धरला आणि सभागृहातील सर्वांना उद्देशून म्हटले, नमस्कार मित्रांनो. त्याच्या हाकेने सारे आमच्याकडे वळले. त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि डोळा मारला. मग सर्वांना म्हणाला की तुम्हा सर्वांना माझ्या आयुष्यात कोणी आहे की नाही हे जाणून घ्यायची फार उत्सुकता होती ना, तर आज मी तुम्हा सर्वांना माझ्या मंगेतरशी ओळख करून देतो. हिचे नाव आहे अमृता. आम्ही एकमेकांवर फार प्रेम करतो. 1.5 वर्षापूर्वी ही माझ्या आयुष्यात आली आणि आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. आशा आहे तुम्हा सर्वांना माझी निवड आवडेल. मी त्याला आश्चर्याने पाहत होते. मला अजिबात कल्पना नव्हती की तो अशा पद्धतीने सर्वांसमोर माझी ओळख करून देईल. मी काही बोलणार तोच एक बाई जवळ आली आणि त्या माणसाचा हात धरून म्हणाली की अरे हे काय बोलतोयस, वेडा झालायस का? रस्त्यावर सापडलेल्या मुलीला मंगेतर म्हणतोस? तुला काय झाले? तुला माहिती आहे का आज तुझ्या लग्नासाठी किती मोठे घरचे स्थळ आले आहे? मूर्खपणा करू नको. सगळ्यांना सांग की तू थट्टा करत होतास. तिचा आवाज इतका हळू होता की फक्त मी आणि तो माणूस ऐकू शकत होतो. तेव्हाच त्याने मोठ्याने सर्वांकडे पाहत म्हटले, तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल. माझी आई म्हणत आहे की आज माझ्यासाठी स्थळ आले आहे आणि तिच्या मते मी हे नाते स्वीकारले पाहिजे. पण आई, तसे होऊ शकत नाही. प्रेम माणसाला फक्त एकदाच होते आणि मला तर झाले आहे. मी अमृताशिवाय जगूच शकत नाही. बरे होईल तू माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करून माझं आयुष्य कठीण करू नको. माझी अवस्था बिकट झाली होती. मला वाटले हातपाय थंड पडतायत. अचानक त्याने मला पाहत म्हटले, पाहिलेस अमृता, तू नेहमी म्हणायचीस माझे प्रेम अपूर्ण आहे. आता स्वतः पहा मी तुझ्यावर किती प्रेम करतो. सर्वांसमोर मी तुला मंगेतर म्हटले आहे आणि आजच पंडितांना बोलावून लग्न करणार. पाहतो कोण मला थांबवतं. त्याने हे स्पष्टपणे आपल्या आईला ऐकवले. मला त्या माणसाला विचारायचे होते की त्याच्या डोक्यात काय चालले आहे, पण वातावरण असे होते की मजबुरीने मला हसावे लागले आणि या नाटकात सामील व्हावे लागले. मला कसल्याही परिस्थितीत जेवण आणि पैसे हवे होते. आता तो स्वार्थासाठी मला वापरतो किंवा दुसऱ्या कारणासाठी, मला त्याची पर्वा नव्हती. मी लगेच म्हणाले की जसे तुम्ही म्हणाल तसेच होईल. जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचे असेल आणि तेही आत्ताच, तर मी तयार आहे. पाहुणे आहेत आणि संधीही आहे. मी नकार देणार नाही. पण मला माहीत नव्हते की माझे हे शब्द माझ्यासाठी किती मोठी आपत्ती घेऊन येणार आहेत. तेव्हा त्याने आपल्या अंगरक्षकाला हाक मारली. तो ताबडतोब मान खाली घालून पुढे आला. त्याने सांगितले की जा आणि ताबडतोब पंडितांची व्यवस्था कर. साक्षीदार बोलाव आणि लग्नाची तयारी कर. मी आत्ताच या मुलीशी लग्न करणार. आता मला काहीतरी चुकीचे घडते असे वाटू लागले. मी त्याचा हात दाबत हळूच म्हणाले की साहेब, हे काय चालले आहे? मी एक साधी बाई आहे. आपल्यात जे काही होत आहे ते विचारपूर्वक करा, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल. तेव्हा तो माझ्या कानाजवळ वाकून असे काही बोलला की मी थक्क झाले. मी त्याला अविश्वासाने पाहू लागले. तो हसत म्हणाला की लग्न करशील की दुसरीला बोलव?
मी लगेच म्हणाले की जसे तुम्ही म्हणाल तसे होईल. माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले. तो मला घेऊन सोफ्यावर बसला आणि आपल्या आईला म्हणाला की आई, जेवण आण. काही लोक संतापून तिथून निघून गेले. काही तमाशा पाहण्यासाठी थांबले. थोड्या वेळाने त्याची आई जेवण घेऊन आली. त्याने जेवण टेबलावर ठेवताच म्हटले की अमृता, आज मी तुला माझ्या हाताने जेवण खाऊ घालणार. आज आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर दिवस आहे. माझे हृदय जोरात धडधडले. असा अनुभव यापूर्वी कधी आला नव्हता. त्याने खरेच मला त्याच्या हाताने जेवण भरवले. मी कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी स्वतःला थांबवू शकले नाही आणि अनावधानाने या नाटकाचा भाग बनत गेले. अर्ध्या तासाने एक पंडित आणि काही साक्षीदार आले. सारे काही स्वप्नवत वाटत होते. तेव्हा एक बलदंड माणूस त्याच्याजवळ आला आणि हळूच म्हणाला की जर तू या रस्त्यावरच्या मुलीशी लग्न केलंस तर मी तुला मालमत्तेतून बेदखल करेन. तुझे डोके ठिकाण्यावर नाही का? तू अशी कृती का करतोयस? तो हसला आणि शांतपणे म्हणाला की तुम्हाला काय हवे आहे? मी तुमच्यासाठीही काही जाहीर करू का की तुम्ही गप्प राहाल? तो म्हणाला की तू फार पश्चाताप करशील. मी तुला सोडणार नाही. माझी प्रतिष्ठा अशा रीतीने मातीमोल तू करू शकत नाहीस. अरे अर्णव, शुद्धीवर ये. तुला नेमके कशाचा राग आहे? अर्णव म्हणाला की मी या मुलीवर प्रेम करतो आणि या पलीकडे दुसरे काही नाही. जे घडते त्याला घडू द्या. पंडित जवळ आले तसे अर्णव आपल्या जागेवरून उठला. त्याने त्यांच्याशी हस्त आंदोलन केले आणि एका बाजूला घेऊन लग्नाबद्दल बोलू लागला. माझ्याकडून फक्त वडिलांचे नाव आणि वय विचारल्या गेले. दुसरे काही प्रश्न नाही. माझ्या हृदयाचे ठोके फार वेगाने चालले होते. हे सारे एक स्वप्न वाटत होते. अचानक एका माणसाने मला रस्त्यावरून उचलून इतक्या मोठ्या वास्तूत आणणे, इतक्या मानाने बसवणे, हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा मी दुबईच्या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा माझे विचारही असे होते की मी स्वतःचा व्यवसाय उभा करेन, आयुष्य घडवेन आणि लग्न करून स्थिर होईल. पण मला कुठे ठाऊक होते की तिथे जाऊन माझे आयुष्य अशा विनाशाकडे वळेल ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. काही मिनिटातच पंडित आणि अर्णव माझ्या अगदी जवळ आले. साक्षीदारही जवळ बसले. पाहुण्यांनीही आमच्या भोवती वर्तुळ केले. मला खरेच विश्वास बसत नव्हता की हे लग्न खरं घडतंय. जेव्हा अर्णवची ती कुजबूज आठवली तेव्हा माझे हातपाय काही क्षण थरथरले. डोळ्यात पाणी आले. माझे जुने आयुष्य चित्रपटासारखे डोळ्यांसमोर फिरले. मी पापण्या मिटून ते पाणी आताच दाबले. पंडित म्हणाले की अमृता, अग्नीच्या साक्षीने तुझ्या अर्णवशी लग्न होत आहे. कन्यादानाच्या वेळी माझे हात थरथरत होते. अग्नीचे 7 फेरे पूर्ण झाले. लग्न संपल्यावर पंडितांनी आशीर्वाद दिले आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. लोक येत होते, अभिनंदन करत होते आणि निघून जात होते. लग्नाचे सारे रीतिरिवाज पूर्ण झाल्यावर मी मान खाली घालून बसले. माझे मन तिथून पळून जायला उत्सुक होते, पण परिस्थिती अशी होती की मी हलूही शकत नव्हते. काही वेळाने अर्णव म्हणाला की चल, मी तुला खोलीत सोडतो. तू विश्रांती घे, नंतर भेटतो. मी कसे बसे मान डोलावली. तो माझा हात धरून जिना चढला. एका खोलीचा दरवाजा उघडून म्हणाला की आत जा आणि सोफ्यावर शांत बस. मला अर्धा तास लागेल, मग येऊन बोलतो. एवढे बोलून तो खाली गेला. मी धडधडत्या हृदयाने आत शिरले. खोलीत नजर फिरवली तर वाटले एखाद्या छोट्या महालात आले आहे. इतकी भव्य खोली यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. भिंतीवर त्याचा मोठा फोटो, दुबईतील एका देखण्या उपहारगृहासमोर उभा असलेला. खोली अत्यंत सुसज्ज होती. मऊ अंथरूण, सुंदर पडदे आणि महागडी सजावट. मी शांतपणे त्याच्या आलिशान सोफ्यावर बसले आणि त्याची वाट पाहू लागले. आयुष्य असे अचानक बदलेल असे कधी वाटले नव्हते. मी कधी विचारही केला नव्हता की जी मुलगी कधी रस्त्यावर रात्र काढत असे ती आज एका महालात एकटी बसली आहे. थोड्या वेळाने बाहेर काही आवाज आला. मनात आले की जाऊन पाहावे, पण मी स्वतःला थांबवले. विनाकारण बाहेर पडले तर तो कदाचित रागवेल. अर्ध्या तासाने दरवाजावर टकटक झाली. मला वाटले अर्णव आला असेल, पण एक मोलकरीण होती. तिने म्हटले, मॅडम तुम्ही आराम करा. साहेब म्हणाले की ते सकाळपर्यंत येतील. ते एका कामासाठी बाहेर जात आहेत.
आतून दरवाजा बंद करून घ्या. काहीही लागले तर बेडजवळच्या फोनवरून मागवू शकता. मी शांतपणे मान डोलावली आणि अंथरुणावर झोपले. इतके मऊ अंथरूण मी आयुष्यात कधी पाहिले नव्हते. भारतात माझे स्वतःचे घर होते, स्वतःचे कुटुंब. तिथे फार मान मिळायचा, कधी अपमान सहन करावा लागला नव्हता. पण तिथेही असे सुंदर अंथरूण नव्हते. झोपताच मी खोल झोपेत बुडाले. आयुष्याची गती कधी थांबली नव्हती आणि कदाचित कधी थांबणारही नाही. सकाळी पहाटे माझे डोळे उघडले. पहिल्या काही क्षणात कळले नाही की मी कुठे आहे, पण नंतर हळूहळू शुद्ध आली आणि रात्रीचे सारे दृश्य आठवले. मी पुन्हा अंथरुणावर बसले. काही क्षणात मनात विचार आला, आता प्रार्थना करावी का? त्यावेळी माझा पेहराव मला परवानगी देत नव्हता की मी एखाद्या पवित्र आणि मान्य जागी आहे. अचानक माझी नजर इंटरकॉमवर गेली. तेव्हाच त्या नोकराणीची आठवण झाली की काही लागले तर इंटरकॉमवरून मागवू शकता. मी संकोच करत इंटरकॉम उचलले आणि कानाला लावले. काही सेकंदात दुसऱ्या बाजूने एका बाईचा हळू आवाज आला, जी मॅडम, काय हवे आहे? मी थोडी थांबले. मग हिम्मत करून म्हणाले की मला आंघोळीला साबण आणि सलवार कुर्ता मिळेल का? तिने उत्तर दिले, जी मॅडम, मी लगेच पाठवते. आणखी काही लागले तर सांगा. मी साधेपणाने म्हटले की आता हेच पुरेसे आहे आणि गप्प बसले. साधारण 10 मिनिटात दरवाजावर टकटक झाली. दरवाजा उघडताच एक बाई आत आली. तिच्या हातात सगळ्या वस्तू होत्या, साबण आणि कपडे. मी लगेच उठले आणि तिच्याकडे गेले. ती हसत म्हणाली की तुम्हाला बाथरूमचा सिस्टीम चालवता येणार नाही. तुम्ही म्हणाल तर मी चालू करून देते. मी ताबडतोब म्हटले की थोड्या वेळापूर्वी गेले होते, पण तिथले बटन पाहून परत आले. ती माझ्याबरोबर आत गेली आणि फार संयमाने सगळे काही समजावू लागली. मी लक्ष देऊन एक एक गोष्ट शिकले, कारण आता काही दिवस येथेच राहायचे होते. म्हणून इथल्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे होते. सगळे सांगून ती निघून गेली. मी शांतपणे आंघोळ केली, कपडे बदलले आणि बाहेर आले. आरशात स्वतःला पाहिले तेव्हा डोळ्यात हलके पाणी भरले. वाटले 1.5 वर्षानंतर मी माझ्या जुन्या अस्तित्वाला पाहते आहे, जे हसत असे, आपल्या कुटुंबाबरोबर सुखाचे आणि मानाचे आयुष्य जगत असे. फक्त माझी एक चूक मला इथवर घेऊन आली. मी खोल श्वास घेतला, ओढणी डोक्यावर घेतली आणि शांतपणे प्रार्थना केली. सकाळची प्रार्थना पूर्ण केल्यावर जेव्हा मी हात जोडले आणि डोके खाली घातले तेव्हा डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. मी देवाला म्हणाले की हे माझ्या पालनहार, तू सगळे जाणतोस की मी कोणती बाई आहे. तरीही मी केलेल्या प्रत्येक पापासाठी, प्रत्येक चुकासाठी क्षमा मागते. मला माहीत नाही माझ्यासोबत जे घडले ते बरोबर होते की चुकीचे, पण जर हे माझ्या भल्यासाठी असेल तर मला त्या माणसाबरोबर जोडून ठेव. जर तू मला मान दिलास तर माझी लाज राख. मी या 4 भिंतीत राहू इच्छिते. 2 वेळेचं जेवण मिळाले तरी पुरे. कोणाच्या आधाराची गरज नाही. फक्त मला मानाचं आयुष्य हवं. किंवा माझ्या देवा, मला माझ्या देशात परत ने. कृपया काहीतरी कर. मी जाणते मी कित्येक दिवसानंतर तुझ्या दारात आले आहे, पण तीच खरी निष्ठा घेऊन मागते आहे जी नेहमी मागायची. फार वेळ डोके खाली घालून प्रार्थना करत राहिले आणि मग कधी झोप लागली ते मलाही कळले नाही. कदाचित इतक्या दिवसानंतर मनाला शांती मिळाली म्हणून डोळे आपोआप बंद झाले. वेळ हळूहळू जात होता. साधारण 10 वाजता कोणाच्या तरी हाकेने माझे डोळे उघडले. वाटले कोणी जवळ बसून मला हाक मारत आहे. डोळे उघडताच समोर अर्णव गुडघे टेकून बसला होता. मी घाबरून लगेच उठून बसले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला की तू जमिनीवर का झोपलीस? मी तर बेडवर झोपायला सांगितले होते. त्याचे बोलणे ऐकून मी म्हटले की मी तर बेडवरच होते. प्रार्थना करताना कधी झोप लागली कळलेच नाही. माझे बोलणे ऐकून तो हलकेच हसला आणि म्हणाला की कदाचित कित्येक दिवसानंतर तू खऱ्या मनाने प्रार्थना केलीस म्हणून इतकी गोड झोप आली. त्याचा सूर आता फार सौम्य होता. मला वाटले होते की खोलीत येताच तो टोमणे मारेल, पण तसे काही झाले नाही. मी डोके खाली घालून म्हटले की कपडे नव्हते आणि देवळात अशा वस्त्रात जाऊ शकत नव्हते. सकाळी नोकराणीला सांगितले तर तिने आणून दिले. तुम्हाला वाईट वाटले नाही ना? त्याने डोके हलवले आणि म्हणाला की नाही, अजिबात नाही. मी तर तुझा आभारी आहे की तू परिस्थिती सांभाळलीस.
चल आता मी तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आधी काही खाऊया, मग बसून बोलू. मी मान डोलावली. खरेच सांगायचे तर त्यावेळी मला फार भूक लागली होती. थोड्याच वेळात नाश्ता आला. तोपर्यंत मी तयारही झाले होते. आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला. आमच्यात थोडं अंतर होतं. मी कितीही इच्छा असली तरी त्याच्या जवळ बसू शकले नाही, कारण मी त्याला ओळखत नव्हते. नाश्त्यानंतर त्याने म्हटले की आता मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे आणि थोडा वेळ लागेल. मी हळूच म्हटले की तुम्ही सांगा, मी ऐकण्यासाठी तयार आहे. तो सरळ बसला आणि म्हणाला की माझे नाव अर्णव वर्मा आहे. ही हवेली माझी आहे. मी आणि माझे वडील मिळून एक कंपनी चालवतो. माझी आई सावत्राई आहे. तिच्या इच्छेनुसार मी लग्न करू शकलो नाही, कारण ती फार लोभी स्वभावाची आहे. म्हणून मी एक मोठा निर्णय घेतला. तिचा हेतू होता की रात्री कोणती तरी तरुणी माझ्या खोलीत पाठवावी, जेणेकरून मला बदनाम करून तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडता येईल. आणि आमच्या कुटुंबात अशा गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या जातात. ही गोष्ट मला एका नोकराकडून कळाली. खरे तर मला लग्न करायचे होते, फक्त औपचारिक स्वरूपाचे. म्हणून मी अशा तरुणीच्या शोधात होतो जी काही महिन्यांसाठी माझ्याशी लग्न करेल आणि नंतर वेगळी होईल. पण अशी कोणी सापडली नाही. मी हैराण होऊन फिरत होतो. तेव्हाच माझी नजर तुझ्यावर पडली. त्यावेळी माझ्या मनात फक्त एक व्यावहारिक विचार होते, म्हणून मी तुला निवडले. मी तुला मागच्या रात्री 5 लाखांची ऑफर दिली होती, पण आता मी 15 लाख देईन जर तू 4 महिने माझ्याबरोबर राहिलीस तर. मला माझ्या कुटुंबाला दाखवायचे आहे की तू कोणतीही साधी मुलगी नाहीस, तर तू माझी खरी पसंत आहेस आणि आपण 1.5 वर्षांपासून एकत्र आहोत. मी शांत आवाजात म्हटले की 1.5 वर्षच का सांगायची? तुम्ही 2 वर्षही सांगू शकता. काही कारणाने मला काहीतरी वाईट घडण्याची चाहूल लागली होती. काही क्षण त्याच्या चेहऱ्यावर सावली पसरली. तो विषय टाळत म्हणाला की नाही. असेच मी म्हणालो, चल आता मी तुला 10 लाख देईन आणि नंतर दरमहा थोडे थोडे पैसे देत राहीन. जर तू अभिनय चांगला केलास तर मी तुला 15 लाखांपेक्षाही जास्त देईन. तू तुझे आयुष्य चांगले करू शकशील आणि मी आणखी एक चांगले काम करू शकतो. तुला चांगल्या जागी नोकरी मिळवून दे, जेणेकरून तू आयुष्यभर सुरक्षित आणि मानाने जगशील. त्याचे बोलणे ऐकून वाटले 1.5 वर्षानंतर माझे आयुष्य पालटले आहे. मी त्याला पाहत म्हटले की मी नेहमी तुमची ऋणी राहीन. मी शब्दात सांगू शकत नाही की तुम्ही माझ्यासाठी किती काही करत आहात. तुम्ही जितके महिने सांगाल तितके मी तुमच्याबरोबर राहायला तयार आहे. माझ्याकडे राहायला जागाच नाही. रस्त्यावरच गुजराण करायची. कित्येक दिवस असे जातात की उपाशी झोपते. जर तुम्ही मला तुमच्या घरी आश्रय दिलात तर मी तुमच्यासाठी काहीही करेन. माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर उदासी दिसली. नंतर तो उठत म्हणाला की मी तुझ्याकडून काहीही मागत नाही. फक्त तुला सुखाचे आयुष्य द्यायचे आहे. जितके माझ्याकडून शक्य आहे तितकी माझ्या चुकांची भरपाई करायची आहे. एवढे बोलून तो थांबला नाही. खोली बाहेर निघून गेला. मी फक्त त्याला जाताना पाहत राहिले. तो काय म्हणाला होता ते मला नीट कळले नव्हते, पण माझे हृदय इतक्या वेगाने धडधडू लागले की वाटले ही गती कायम राहिली तर हृदय थांबेल. नक्कीच काहीतरी होते ज्याने मला माझ्या भूतकाळात परत खेचले होते, त्या दुःखद भागात ज्याची आठवण येताच माझी अवस्था बिघडते. मी जी एका चांगल्या कुटुंबाची मुलगी होती. माझे वडील कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टर होते. सगळे आमचा खूप सन्मान करायचे. माझ्याशिवाय 2 मोठे भाऊ आणि 2 छोट्या बहिणी होत्या. बाबा सगळ्यांना सारखे प्रेम करायचे, पण मुलींना नेहमी विशेष मानायचे. जणू काही त्यांचा जीव आमच्यात वसलेला आहे. ते म्हणायचे की 2 मुलांनंतर तू जन्मलीस तेव्हा तू माझ्यासाठी सुखाची अनुभूती होतीस. तुझ्यानंतर माझी परिस्थिती सुधारली. माझी प्रत्येक छोटी मोठी इच्छा ते पूर्ण करायचे. एके दिवशी मला मोबाईल फोन घेण्याची हौस झाली. मी फक्त एकदाच सांगितले आणि त्यांनी मान्य केले. भावांनी फार विरोध केला की हिला फोनची काय गरज, पण बाबांच्या समोर कोणाची चालली नाही. माझ्या हट्टापायी माझ्या हातात स्क्रीन टच मोबाईल आला. नंतर हळूहळू मी मित्रमैत्रिणींशी जोडले जाऊ लागले. फेसबुकवर काही मुलांशीही बोलणे सुरू झाले. सुरुवातीला सगळे खूप गमतीशीर वाटले, पण हळूहळू मन त्यात गुंतत गेले.
त्याच दरम्यान माझी ओळख वर्मा नावाच्या एका माणसाशी झाली. तो फार गोड बोलायचा. म्हणायचा तो दुबईत राहतो. काही वेळातच त्याने मला लग्नाचा प्रस्ताव दिला. मी लगेच होकार दिला, कारण तो फार श्रीमंत वाटला. मी त्याला म्हटले की तुम्ही तुमचे कुटुंब घेऊन माझ्या घरी नाते मागायला या. जर तुम्ही खरे श्रीमंत असाल तर हे तुमच्यासाठी कठीण नाही. पण त्याने नकार दिला. म्हणाला की मी जे कुटुंब सांगितले त्याला ऐकून तुझे वडील कधीच मान्य होणार नाही. बरे होईल तू स्वतः माझ्याकडे ये. मी तुला पैसे पाठवतो आणि पासपोर्ट घरी बसल्याच मिळेल. फक्त माझ्याकडे ये. त्याच्या इतक्या विनवण्या आणि गोड बोलण्याने मी मान्य केले. एक क्षण मनात आले की बाबांना सांगावे. कदाचित त्यांचे मन वितळेल, पण मला हिंमत नव्हती. कदाचित नशिबात लिहिले होते की मी बाबांना मनातील गोष्ट सांगू शकले नाही. हळूहळू मी त्यांच्या बोलण्यात रस घेऊ लागले. काहीच दिवसात त्याने मला पासपोर्ट बनवण्याचे सगळे मार्ग सांगितले. मला फार काही करायचे नव्हते. फक्त पासपोर्ट कार्यालयात जायचे होते आणि सगळे आपोआप झाले. मला 2दा बोलावले आणि 3ऱ्या वेळी माझ्या हातात पासपोर्ट दिला. हे सगळे कसे झाले, कोणी करून दिले, मला काही माहीत नव्हते. त्याने माझ्याकडून 1 रुपयाही घेतला नाही. उलट पासपोर्ट कार्यालयासाठी सुमारे 10 लाख पाठवले होते. मग घरी परतल्यावर त्याने माझे विमानाचे तिकीटही बुक केले. हे पाऊल उचलताना फार भीती वाटत होती, पण मी काय करणार. प्रेम आणि पैशाच्या प्रभावाने मला वशीभूत केले होते. मी ठरवले की तिथे जाऊन करिअर करेन, खूप पैसे कमावे आणि आईबाबांना सुखाचं आयुष्य देईन. पण म्हणतात ना, जेव्हा माणसाचा लोभ वाढतो तेव्हा तो आपले भान हरवून बसतो. त्याच्या सांगण्याप्रमाणे मी दुबईत पोचले आणि तिथून माझ्या विनाशाची सुरुवात झाली. दुबईत पाऊल ठेवताच मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून काही उत्तर आले नाही. मी वारंवार फोन केला, पण काही प्रतिसाद नाही. माझ्याकडे जितके पैसे होते त्यातून 10 दिवस कसे बसे काढले. मग सगळे संपले. 1 रुपयाही उरला नाही. काही दिवस लोकांकडे भीक मागून पोट भरले. मग ती काळी रात्र आली ज्याने माझे सगळे काही हिरावून घेतले. मी उपाशी पोटी रस्त्याच्या कडेला बसले होते. तेव्हा एक गाडी थांबली. त्यातून एक नशेत धुत्त माणूस उतरला. त्याने इशारा केला आणि मी इतकी कमजोर आणि मजबूर होते की नकार देऊ शकले नाही. मी त्याला सगळे काही दिले. बदल्यात त्याने फक्त 2000 दिले, ज्यातून मी पोट भरले. पण ही माझ्या पापमय मार्गाची सुरुवात होती. रोज मी नवीन ग्राहक शोधत राहिले आणि आपल्या आयुष्याचे दरवाजे पापांच्या अंधारा जगाकडे उघडत राहिले. मी काय करणार. मी इथे अनोख्या शहरात एकटी होते. बाबांची सावली डोक्यावर नव्हती. घरचे जवळ नव्हते. मजबुरीने हाच मार्ग स्वीकारावा लागला. फार प्रयत्न केले की नोकरी मिळावी, पण तिथे नोकरी त्यांनाच मिळायची ज्यांच्याकडे शिफारस किंवा राहण्याची परवानगी असायची. माझ्याकडे दोन्ही नव्हते, म्हणून मी अशी बाई बनले की जिला थोड्या पैशात तुडवले जायचे. वेळ हळूहळू जात राहिला आणि पाहता पाहता मला इथे 1.5 वर्ष झाले. तरीही मनात प्रश्न यायचा, माझ्या देशात सगळे कसे असतील. आधी मला माहीत नव्हते, पण जेव्हा मी त्या माणसाला पाहिले तेव्हा काही कारणाने वाटले की मी याच्याशी यापूर्वीही बोलले आहे. जेव्हा त्याने पूर्ण नाव अर्णव वर्मा सांगितले तेव्हा अचानक तेच नाव मनात घुमले, ज्यामुळे माझ्या आयुष्यात तुफान आले होते. त्याच्या बोलण्याने माझे हृदय विचित्र रीतीने धडधडू लागले. वाटू लागले की आयुष्य पुन्हा मला 1.5 वर्ष मागे खेचत आहे. दुपारी नोकराने जेवण देऊन गेली, पण आता मी फक्त अर्णव वर्माचीच वाट पाहत होते. रात्री साधारण 8 वाजता तो खोलीत आला. आत येताच मी त्याच्या समोर उभी राहिले. तो काही बोलणार तोच मी त्याची कॉलर पकडली आणि ढकलत म्हणाले की खोटे बोलू नको. तू तोच अर्णव आहेस ज्याने मला भारतातून दुबईला बोलवले होते. तू तोच आहेस ना ज्याने प्रेमाचं जाळं पसरवून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. खरं सांग, तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. तुला तुझ्या बाबांची शपथ आहे. तू नेहमी म्हणायचास की तुला तुझ्या बाबांनी फार जीव लावलाय. आज मला खरे जाणायचे आहे. मी तुझं काय वाईट केलं होतं जो तू माझ्यासोबत असा व्यवहार केलास.
माझे बोलणे ऐकून तो अचानक गुडघे टेकून बसला आणि जोरजोराने रडू लागला. त्याचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्या क्षणी मला खात्री पटली की माझा संशय बरोबर होता. तो रडत म्हणाला की मी असहाय्य होतो. घरच्यांच्या दबावामुळे आणि बंधनामुळे जेव्हा मी तुला भारतातून दुबईला बोलावले तेव्हा माझे वडील माझ्या विरोधात गेले. त्यांनी धमकी दिली की गरीब मुलीशी लग्न केलेस तर मला घरातून हकलतील. त्यांनी माझ्या मागे लोक लावले जेणेकरून मी तुझ्याशी संपर्क करू शकणार नाही. मी तरीही प्रयत्न केले की तुला माझ्याकडे बोलावे, पण तू त्या माणसाला भेटलीच नाहीस ज्याला मी पाठवले होते. मग गेल्या आठवड्यात मला कळले की तू कोणत्या तरी माणसाबरोबर दुबईच्या एका हॉटेलात दिसलीस. जेव्हा त्याने तुझा फोटो दाखवला तेव्हा वाटले जमीन फाटावी आणि मी त्यात सामावून जावे. मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, पण माझे अंतर्मन मला शांत जगू देत नव्हते. मी रोज मरत होतो आणि रोज जगत होतो. म्हणून मी एक योजना आखली आणि तुला माझ्या आयुष्यात सामील करण्याचा निर्णय घेतला. मला माहीत आहे तुझ्यासाठी मला स्वीकारणे सोपे नाही, पण आज मला माझे सगळे वचन पूर्ण करायचे आहेत. कृपया मला स्वीकार. त्या क्षणी मला वाटले की या माणसाला मी आयुष्यातून कायमचे दूर करावे, पण मी आयुष्यात इतके सहन केले होते की कुठेतरी माझे मनही इच्छित होते की कोणीतरी असा माणूस मिळावा जो मला खरे प्रेम करेल, त्रास देणार नाही, उलट सन्मान आणि प्रेमाने भरलेले आयुष्य देईल. म्हणून नकळत मी त्याला माफ केले आणि त्याच्याबरोबर नवे आयुष्य सुरू केले. सुरुवातीचे दिवस काही छोट्या मोठ्या अडचणी आल्या. माझ्या जुन्या आयुष्याबद्दल मी फार भीतीने आणि दडपणात राहायचे. नेहमी वाटायचे की कधी तो मला टोमणा मारेल. पण म्हणतात ना, जसे लोक विचार करतात तसे कधीच घडत नाही. त्याने मला एकदाही हे नाही म्हटले की मी रस्त्याची बाई आहे किंवा माझा भूतकाळ कलंकित आहे. उलट तो नेहमी मला मान द्यायचा. त्याची सावत्र आई सतत माझ्या मागे लागलेली असायची, पण तो मला त्यांच्यापासून वाचवायचा आणि वडिलांसमोर माझा मान वाढवायचा. माझी जी स्वप्ने होती ती जवळजवळ संपली होती. लग्नाला 6 महिन्यानंतर तो मला माझ्या माहेरी घेऊन गेला. माझ्या भावांची लग्ने झाली होती, बहिणींची लग्न ठरले होते आणि बाबांची तब्येत बरी नव्हती. जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा फार रागवले आणि माझा चेहरा पाहायलाही तयार नव्हते. पण जेव्हा त्यांनी मला इतक्या मोठ्या गाडीत आणि इतक्या शाणाने पाहिले तेव्हा त्यांचा राग हळूहळू शांत झाला आणि त्यांनी मला माफ केले. कदाचित माझ्या मनाची पवित्रता होती की मला माझे सगळे परत मिळाले. आज जेव्हा मी माझ्या भूतकाळाची आठवण करते तेव्हा माझा आत्मा थरथरतो. देव कोणत्याही मुलीला इतकी वेदना आणि असं नशीब कधी देऊ नये. खरे सांगायचे तर आज माझ्याकडे सगळे काही आहे आणि मी त्यासाठी देवाची कृतज्ञ आहे. पण जेव्हा मी माझा भूतकाळ आठवते तेव्हा मन हादरवून जाते. मी आपल्या नव्या पिढीतील मुलींना एक संदेश देऊ इच्छिते की आपले आयुष्य फक्त कुटुंब आणि खरे मित्र यांच्यापुरतेच मर्यादित ठेवा. कारण हे ऑनलाईन संबंध कधीच खरे नसतात. त्यामागे फसवणूक असते जी तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. प्रेमाच्या भावनेत वाहून गेल्याने उचललेले प्रत्येक चुकीचे पाऊल एका स्त्रीसाठी फक्त आणि फक्त अपमानाचे कारण बनते, आणखी दुसरे काही नाही. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.